त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। सन्माननीय टोपे साहेब। अध्यक्ष महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं, अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की आपण आता परीक्षा घेण्याची जी पद्धती आहे ती मला असं वाटतं मागच्या मंत्रिमंडळात दादा आम्ही असताना TCS MKCL अशांनीच घ्यावं असं ठरलं होतं। तर आता अध्यक्ष महोदय या क्लास 3 क्लास 4 सगळ्या अगदी आरोग्याच्या सुद्धा अर्ध्या झाल्या होत्या आणि अर्ध्या राहिल्या। अशा अध्यक्ष महोदय आता कृषीमध्ये खूप रिकाम आहे, अनेक डिपार्टमेंट अध्यक्ष महोदय प्रचंड रिकाम आहेत आणि त्यामुळे आज जसं नेहमी ईज ऑफ डुईंग गुड बिझनेस हे नेहमी देवेंद्रजी आपण म्हणायचे, तसं इफेक्टिव्ह आणि इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असायला हवा आणि चांगलं प्रशासन, परिणामकारक आणि कार्यक्षम प्रशासन यासाठी अध्यक्ष महोदय खूप मोठ्या पद्धतीने रिक्त जागा भरणं गरजेचं आहे। अध्यक्ष महाराज, या ज्या काही MKCL आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून किंवा अन्य नामवंत नामांकित चांगल्या एजन्सीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट लवकर भरती करणार का? अध्यक्ष महोदय, लाखोच्या संख्येने जरी आपण सांगितलं 70,000 75,000 जागा भरल्या, ठीक आहे अध्यक्ष महोदय, त्या भरल्या त्याच्याबद्दल आभार मानेल, पण अध्यक्ष महोदय आज परिस्थिती खाली खूप भयानक आहे। जिल्हा परिषद अर्ध्याच्या वर 70% रिकामी आहे, अनेक ठिकाणी लोक कामालाच नाहीयेत अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे इथं घोषणांचा पाऊस सरकार पाडतंय पण दुर्दैवाने खाली त्याची अंमलबजावणी नाही आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त लोक नाहीयेत आणि तरुणाई ही वाट बघती की आम्हाला कधी नोकरी मिळेल आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जवळजवळ 3 लाख 4 लाख लोकांना नोकऱ्यांची गरज आहे, त्या दिल्या पाहिजे अध्यक्ष महोदय। त्या केव्हा देणार अध्यक्ष महोदय? कालबद्ध काही कार्यक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल अध्यक्ष महोदय, 1000 रुपये कशाला लागतात? मागच्या काळातही 1000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जायचे आणि ते पैसे जर गुणिले लाखो विद्यार्थी बसतात तर ते काही शेकडो कोटी होतात। तर त्याची काही प्रॉफिटेरिंग करणं, नफाखोरी करणं हे शासनाचा उद्देश नाहीये, त्यातला 25% सुद्धा खर्च होत नाही आणि म्हणून काही नफाखोरी करायची का अध्यक्ष महोदय? आणि त्यामुळे अतिशय माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्ष महोदय तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ बसतीये ती शासन थांबवणार का? माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर